बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दररोज काही ना काही सुरूच असतं। अशातच कालच्या भागामध्ये सर्व सदस्य गार्डन एरियामध्ये बसलेले असताना या दोनही ग्रुपमध्ये काही कारणांवरून मजा मस्ती झाली। यावेळी धनंजय व पॅडी यांनी नकलही केली, तर वर्षाताई कॅमेरा समोर काहीतरी बोलत असताना अंकिता तिच्या ग्रुप जवळ येऊन वर्षाताई आणि निकी या दोघींमध्ये सारखाच ॲटिट्यूड असल्याचे म्हणते। यावर धनंजय वर्षाताईंचा ॲटिट्यूड जास्त असल्याचं सांगतो, तर पुढे अंकिता निकीची भाषा गचाळ होती पण वर्षाताईंचा ॲटिट्यूड ही जास्त आहे असं म्हणते। पुढे वर्षाताई निकी यांच्या ग्रुपमध्ये जाऊन बसतात, तेव्हा निकी वर्षाताईंना तुम्ही डगमगलात ते मला आवडलं असं म्हणते। तिच्या या वाक्यावर धनंजय निकीला तू तिच्या छातीवर बस तेव्हा तुझं समाधान होईल असं म्हणतो। यावर वर्षाताई त्याला तुला कोणी बोलायला सांगितलं, माझं बोलणं सुरू आहे, तू नंतर बोल असं म्हणत त्याचा उर्मटराव म्हणून उल्लेख करतात। यावर घरातील सगळे सदस्य हसतात। याचाच राग धरत धनंजय सुद्धा इथून जायच्या आधी एक दिवस तरी हिचा पाण उतारा करणार आहे असं म्हणतो। यापुढे योगिता त्याला कशाला असा प्रश्न विचारते, तर धनंजय म्हणतो आजवर मी माझ्या वडिलांचं सुद्धा शिल्लक ठेवलं नाही, त्यामुळे आता धनंजय वर्षाताईंबद्दल हे असं का म्हणाला आणि तो नक्की काय करणार आहे हे आगामी भागांमधून प्रेक्षकांना पाहायला मिळेल। दरम्यान बिग बॉस मराठीच्या कालच्या भागात टीव्ही चॅनेलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसले। घनश्याम हे सर्व परफॉर्मन्सचं परीक्षण करताना दिसला, त्यामुळे कालचा भाग खूपच रंजक होता। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।